नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भ राज 358. अविनाश भाऊ शिंदे यांच्या सोबतीला अर्चनाताई सुद्धा शिवसेनेच्या उमेदवार म्हणून त्या उभ्या आहेत आणि त्यांनी आज प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. तेव्हा त्यांच्याशी आपण सहज चर्चा करणार आहोत. ताई, आपण आज प्रचाराचा नारळ फोडलाय, जनतेला काय सांगाल? प्रभाग क्रमांक 31 मधून आम्ही उमेदवारी करत आहोत आणि माझं जनतेला आव्हान आहे की तुम्ही सगळ्यांनी कुठल्याही मोहाला बळी न पडता आम्हाला प्रचंड बहुमतांनी विजयी करा. धनुष्यबाण बटनासमोर बटन दाबून आम्हाला बहुमताने विजयी करा. तर या होत्या अर्चनाताई आणि त्यांना खऱ्या अर्थानं त्याच्या खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थानं स्त्रीला समोर नेण्याचं काम जे आजच्या या पिढीत कोणी करत आहेत, तर त्यांचे पतिराज अर्थात त्यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे, चांगला अभ्यास आहे, सामाजिक त्यांची बांधिलकी आहे, त्यांच्याशी सुद्धा आपण सहज चर्चा करणार आहोत. दादा, मला सांगा, ताईच्या खांद्याला खांदा लावून आपण काम करताय, तुम्हाला काय वाटते? आता हे प्रचाराचं नारळ फोडलं होईल का? नगरपालिकेच्या निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये आज शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्री अविनाश भाऊ शिंदे असतील, अर्चनाताई गामणे असतील, संगीताताई जाधव असतील, तरी सुद्धा मान्ना ढेपसे असतील, हे शिवसेनेचे आमचे अधिकृत उमेदवार आहेत. व आज आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, तसेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आज आम्ही पुष्पहार अर्पण करून आज प्रचाराचा नारळ देखील आम्ही या ठिकाणी फोडलेला आहे. माझं प्रभाग क्रमांक 31च्या जनतेला आव्हान आहे किंवा एक विनंती आहे की काल परवा जे काही व्हिडिओ व्हायरल झाले त्याच्यावर बळी न पडता आपण सर्व शुद्ध नागरिक आहात, आपल्याला सर्व कायद्याचा अभ्यास आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञात आहे. काल त्यांनी जे सांगितलं की अविनाश भाऊ शिंदे असतील किंवा अर्चनाताई गामणे असतील, पक्षाने यांना सांगितलं आहे की तुम्ही माघारी घ्या आणि माघार झाल्यानंतर आम्ही त्या जागी आम्ही पुरस्कृत होईल, असं कुठलंही झालं नाही. आम्ही दोघांनी त्या ठिकाणी माघार घेतलेली नाही, कारण आम्ही खूप पुढे निघून गेलो आहे आणि आम्हाला आदेश सुद्धा आलेला नाही. मोठा अफवा सगळं आहे. आता तुम्हाला तर माहिती, AIच्या सिस्टीमने सगळं काही बनवता येतं. आता असा कुठलाही हरकत नाही. आज उद्या ते दोन उमेदवार आहे ते सुद्धा आज आमच्यासोबत जॉईंट होतील. ही नाशिक जनता किंवा प्रभाग 31च्या लोकांना विनंती करतो, भूलथापांना बळी पडू नका. येत्या 15 तारखेला धनुष्यबाण या चिन्हासमोर बटन दाबून चौघाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा व कोणाला भूलथापांना बळी पडू नका, ही आपल्या चॅनल मार्फत सगळ्यांना विनंती आहे. प्रभाग क्रमांक 31 मधून कुठल्याही भूलथापांना बळी न पडता 4ही उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन सरांनी केलेलं आहे. बघूया त्यांच्या प्रयत्नांना किती यश येते.